हाय मित्रांनो, मी मानसी कांबली आणि आज चाललो आहे ते म्हणजे इस्कॉनला, झूच्या इस्कॉनला. तर छोटाच व्लॉग असेल. मुंबईचं झू इस्कॉन कसं आहे ते तुम्हाला छोटेच क्लिप टू क्लिपमध्ये दाखवते आणि छोटाच व्लॉग असेल, पण एक शेअर करा म्हणून मी शेअर करते. मे बी 2-3 इयर तर मी गेलीच नाही इस्कॉनला. तर आणि खारचा एक इस्कॉन नवीन झाला आहे, तर तिकडे पण जायचं आहे. त्याचाही मी लवकरच व्लॉग आणेल. 1-2 मंथनीच आणेन तो. बट आता झू साईडला आमचं घर आहे, तर त्या साईडला आहे आणि तिकडचा व्लॉग नको असं होणारच नाही. तर तो व्लॉग मी आणते कनेक्ट रमासोबत. फायनली पोचलो आहे ते म्हणजे इस्कॉनला. आता शॉप वगैरे झाले. मागं आलेलं तेव्हा एवढा काही नव्हता आणि आज मे बी गर्दी नसेल, मस्त होईल दर्शन. तर मे बी आज नसेल गर्दी, पण आय होप चांगला दर्शन होईल. तुला काय वाटते कसं दर्शन होईल? एक नंबर काय एक नंबर. 2-3 वर्षात नाही आता तो चांगलाच व्हायला पाहिजे. तर पहिला तर ताण लागले काहीतरी, काय बोलतोस? तर बघूया काय. आता तर ताण लागले, काहीतरी प्यायला लागेल. पिऊन मग डायरेक्ट भेटू तिकडं. तर मित्रांनो आता जरा काहीतरी पिकाऊ आणि जातो. तुम्हाला बोलल्याप्रमाणे अँगल लाईव्ह जाते, सगळ्यांना अँगल सुधारवण्यात सांगण्यात. आणि असं आहे, मी आउटफिट केलं आहे. अशी रिंग्स घातले आणि असे काहीतरी इयरिंग्स आणि बिंदी आहे. मम्मीने हेअरस्टाईल केली आहे आणि हाच आउटफिट आहे आणि याच कलरची खाली पॅन्ट आहे. तर बघूया कसं होतं आपलं दर्शन. आणि हे बघा माझा पिकअप आहे. तर मित्रांनो आमच्यासारखे खूप जण आहेत तिथे, सगळे आले आहेत इस्कॉनला.
आणि मस्त दर्शन झालं. तुम्हाला पण माहिती आहे किती भारी झाला. आणि छोटाच व्लॉग असेल हा, पण जाम भारी झाला. आता भेटूया पुढे. तर मित्रांनो इथं प्रसाद भेटतं, तर प्रसादच्या लाईनीला आम्ही लागलो आणि आता बाहेर पण निघलो आहे आणि संध्याकाळ पण झाली आहे. प्रसाद खातो आता. आणि कसा वाटला हा ब्लॉग बघण्यासाठी? असं म्हणजे ओळखीची तर अशी कोण नव्हती, बट दर्शन तर जाम भारी झाला. तर असेच न्यू ब्लॉग बघायचे असतील तर पहिलं सबस्क्राईब